तर दुसरीकडे मवियामध्ये अखेर शरद पवारांनी राज्यसभा मिळवलीच. काँग्रेसला गुंडाळण्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे यशस्वी झालेले आहेत, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मवियातील तीनही पक्ष राज्यसभेसाठी इच्छुक होते. तीनही पक्षांना राज्यसभेची जागा हवी होती. मात्र अखेर शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय हा मवियानं घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला गुंडाळण्यात ठाकरे आणि पवार यशस्वी झाले अशी चर्चा आहे. आमचे प्रभारी चनिथलाजी आणि जीएसओ संघटन केसी वेणुगोपालजी यांच्याशी देखील ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा हा झालाय. आणि महाविकास आघाडी म्हणून आणि एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार मतदान करणार ते आमची उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाचे माननीय शिवसेना पक्षाचे आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक गटाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना जी साथ दिली त्याबद्दल अंतःकरणातून मी महाविकास आघाडीचे सगळे आमचे मित्र पक्षांचे आभार मानते.